खरं तर चालकांच्या रात्रीच्या निवासाच्या बद्दल अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला। माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, जिथे डेपो आहे किंवा गावात गाडी जाते तिथे ग्रामपंचायत आहे, तर ग्रामपंचायतीच्या इमारतीकडे 2 रूम वाढवून त्या ठिकाणी 2 बेड, 1 बाथरूमची व्यवस्था, लाईट पाण्याची व्यवस्था आणि चहा पाणी गरम करण्याची व्यवस्थेसाठी एक व्यवस्था उभी करणार का? दुसरा प्रश्न माझा असा आहे की त्यांच्यावरती मानसिक ताण खूप असतो। काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आपल्याला दारू पिण्याचं प्रमाण आढळतं, तर त्या ठिकाणी मानसिक तज्ञ लावून त्यांची ती चेकअप करणार का आणि दारू मुक्तीसाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करणार का? आणि तिसरा माझा प्रश्न आहे की जे लोक वारंवार कॉन्ट्रॅक्ट बसेस आहेत ते अपघात करतात, त्या अपघात करणाऱ्या ऑपरेटरला परवाना रद्द करण्यासाठी दंडात्मक कारवाई करणार का? माझे मित्र सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी दारू मुक्तीविषयी जे संभाषण या सभागृहामध्ये गेलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की एसटी महामंडळाच्या दारू मुक्तीच्या ज्या योजनेमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपल्याला निश्चितपणे प्राधान्य देण्यात येईल आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनांचा अंतर्भाव करून एसटी महामंडळामध्ये जास्तीत जास्त आमच्या कर्मचाऱ्यांना कशा सुविधा देता येईल यासाठी मी प्रयत्न करतो।